अशा पद्धतीनं महिलांनी देखील ते ठरवलेलं आहे की लाडकी बहीण योजना कुठंतरी फायदेशीर ठरते, कुठंतरी मी फायदेशीर ठरलेलीच आहे, पण इथं फायदेशीर ठरते का हे पण बघण्याची गोष्ट आहे. तर काय वाटतंय सध्या आता नगरपालिकेचा यात्रेमध्ये आहे. नगरपालिकेमध्ये सध्या तरी संपूर्ण पूर्ण पंढरपूरमध्ये भाजपाचंच पूर्ण वातावरण अतिशय छान आहे सगळ्यांना. आणि आमचे मुद्दे आहेत फक्त हे विकासावरच आम्ही लोकांपुढे जातोय आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे आमचं कमळ सात नगराध्यक्ष होणार. हे सगळे शहर विकास आघाडीवरचे सगळे नगरसेवक होणार. आता कुठेतरी म्हटलं जातं की दलित आणि मुस्लिम भाजपला मतदान कुठं करत नाही, पण इथं पंढरपूरमध्ये दलित पण तेवढ्याच प्रमाणात आहे, मुस्लिम पण तेवढ्याच प्रमाणात. तर काय आता काय भाजपच्या होतील का स्थिती? हे विरोधकांनी असं गैरसमज निर्माण केलेला आहे मतदाराच्या मनामध्ये. वास्तविक पाहता तसा कोणताही प्रकार नाहीये. इथलं मुस्लिम समाज असू द्या, दलित समाज असू द्या, सर्वजण इथं एका छताखाली चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि लोकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही. हे विरोधक तसा संभ्रम निर्माण करतात. विरोधकांनी तसं बघायला गेलं तर इतक्या वर्षामध्ये काहीही काम केलेलं नाहीये. उलट कमळा जोरावर इथं प्रशांत मालकांनी इथे जेवढं काम केलेलं आहे पंढरपूर तालुक्यामध्ये ते कुठल्याच इतर विरोधकांनी काम केलेलं नाही. त्यांच्याकडे 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना देखील, आमदारकी असताना देखील त्यांनी काम केलेलं नाही. काय म्हणताय? इलेक्शनच्या आधी फक्त सुगीत पाखरे राखल्यासारखं या इलेक्शन लागलं की आणि त्यांच्या काळात पगारी होत नव्हत्या नगरपालिकेच्या. विचारा, नगरपालिका कामगारांना पगारी होत नव्हत्या. काय मत काय? आता दिलं आता निवडून दिलं तर आणखी कारखान्यासारखी परिस्थिती व्हायची. कुठेतरी म्हणलं जातंय की एका साईडला मराठा उमेदवार असल्यामुळं कुठेतरी इथं काय नाही परिचारक मालकांच्या चॅनल मध्ये तसला काही नाही. सगळे समसमान सगळे माग आहेत. सगळा समाज माग, अगदी मुस्लिम समाज सुद्धा माग आहे. काय मत तुमचं? सगळीकडे कमळाचं वातावरण आहे. कमळच येणार. सगळे कमळाचीच उमेदवार निवडून येणार. तर मला सांगा की आता असं कुठंतरी म्हटलं जातं की एका साईडला मराठा उमेदवार न दिल्यामुळं प्रशांत म्हणजे ही काय भाजपच्या नगराध्यक्ष कुठे त्यांना फटका बसू शकतो असं मत आहे. तर काय होईल? खोटं आहे, त्यांचं सगळं बोलणं खोटं आहे. ह्यात काय तथ्य नाही. भाऊंच्या मागे भरपूर लोक आहेत. मराठा हा विषय तुम्ही संपून टाका. जातीवाद नाहीच, जातीवाद नाही, काय नाही. भाऊंच्या मागे संपूर्ण समाज आहे आणि जास्तीत जास्त मताने भाऊ विजय होतील, आम्हाला खात्री आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता हे असं बी बोललं जाते आणि परत नंतर कामाच्या संदर्भात देखील काय टीका टिप्पणी केली जाते. आणि आता एक असं म्हणलं जातंय की मराठा उमेदवार प्रशांत परिचारक किंवा या भाजपला भेटलेला नाहीये, तसा तगडा उमेदवार, आणि इकडं मराठा उमेदवार असल्यामुळं तगडा उमेदवार भेटलेला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी फटका बसू शकतो. नाही, फटका वगैरे काय नाही. या रॅलीत बघा तुम्ही, सर्व जातीची लोक आहेत. मराठा समाज आहेत, आजूबाजूला सगळे मराठाच आहेत. असं काही नाही. मालकांवर विश्वास ठेवून सर्व मराठा समाज असतील, इतर समाज असतील, सर्व एकत्र आलेले आहेत. हे विरोधक काही प्रचार अपप्रचार करतात, पण एवढी कामं झालेत, मालकांनी एवढी कामं केलेत, ती दिसत नाहीत का त्यांना? सर्व कामं मालकांनीच केलेले. त्यांनी काही सुद्धा काम केलेलं नाही, एकही काम केलेलं नाही. उपनगरात बघा काय होतं. आज सर्व गोष्टी उपनगरात आहेत. इसबाई असतील, टाकळी रोड असतील, रस्ते आहेत, ड्रेनेज आहेत, सर्व गल्ली बोळात रस्ते झालेले आहेत. हे दिसत नाही का त्यांना? आणि म्हणतात विकास झाला नाही, विकास झाला नाही. चुकीच आहे. नाही, असं कुठेही म्हटलं जातं की अजून देखील ज्यावेळेस पाऊस पडतो त्याच्यावेळेस खड्डे होतात, आणि तेवढंच कुठंतरी जे मुख्यमंत्री किंवा नेते मंडळ त्या ठिकाणी रस्त्याला लाईट वगैरे केली जाते, परंतु ज्या ठिकाणी गटारी किंवा जे बारीक बारीक छोटे छोटे गल्ले आहेत तिथे जसे तसे आहेत. नाही. अहो, डांबरी रस्ता म्हणला की 2-3 वर्षात खड्डा पडणारच आहे. खड्डा पडणारच आहे डांबरी रस्ता म्हणलं की. या गोष्टी होतच राहणार आहे, बुजवणार आहे, होणारच आहेत. लिंक रोड असतील, व्हीआयपी रोड असतील, सिमेंट रोड करून, परत इसबाईचा रोड असेल, सिमेंट रोड करून एकदाच ते सर्वच मालक मिटवणार आहेत. आता परत खड्डाच पडणार नाही तुम्हाला, तिथं दिसणारच नाही खड्डा. कायमच सिमेंट रोड करून सर्वच गोष्टी या क्लिअर होतील, काय अडचण नाही. तर अशा पद्धतीनं जे काय आता जे बाकीचे राहिले तशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कुठेतरी खड्डे कुठे धरून त्याच्यावरती राजकारण केले असं यांचं मत आहे. तर मला सांगा की ज्या वेळेस निवडून येईल त्याच्यावेळेस या ज्या वारकरी येतात तशा पद्धतीनं जे काय आपली चंद्रभागा आहे त्याचा अजून तसा मना विकास झाला नाही किंवा तसं अशुद्ध पाणी मिळते असंही म्हटलं जातं. नाही. नमामि चंद्रभागेच्या अंतर्गत सर्व ते मशिनी वगैरे बसवलेले शुद्ध पाणी होतंय. तुम्ही एकदा बघा. ह्या गोष्टी आता कॉरिडॉर झालं की सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. ते चंद्रभागेत स्वच्छ पाणी असेल, बाकीचं घाण असेल, ह्या गोष्टी म्हणजे मंदिरापर्यंत छत्रपती शिवाजी चौकातून सर्व गोष्टी क्लिअरच होणार आहेत. कुणाला अडचण येणार नाही. सगळं चांगलं होणार आहे. पंढरपूरचा विकास भरपूर होणार आहे.
तर सर्व व्यवस्थित होणार आहे. पंढरपूरचा विकास त्या पद्धतीनं होणार आहे आणि जे काय शुद्ध पाणी अशुद्ध पाणी त्याच्यावरती बोललं जातंय, परंतु कुठंतरी काहीतरी चुका काढून बोलण्याचा त्यांचा मानस आहे असं समजलं जातंय. परंतु आपण आपण अजून मुस्लिम समाज बोला. काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी रॅली तुम्ही आलेला आहात? ही रॅली म्हणजे पांडुरंग परिवार भाजप यांच्या सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या ह्याच्यावर निघालेली आशीर्वादाने निघालेली रॅली. कुठेतरी म्हटलं जातं की दलित आणि मुस्लिम हे भाजपला मतदान करू शकत नाही किंवा त्यांच्या विरोधात विचाराच्या विरुद्ध दिशेला आम्हाला दिल्लीचं राजकारण करायचं नाही. आम्हाला आमच्या गावातला आमच्या गल्लीतलं राजकारण करायचं आहे. त्यामुळं भाजप ही एकमेव पर्याय. तर भाजप ही एकमेव पर्याय आहे. इथं दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल या ठिकाणी आहे. तर आता कुठंतरी की बाबा या ठिकाणी म्हटलं जातंय की त्यांना असा तगडा उमेदवार भेटला नसल्यामुळे कुठंतरी त्यांना भाजपला परिचारला फटका बसू शकतो आणि असं बोललं जातं. असं काही नाही. विरोधकांनी एकच चर्चा उठवली की पंढरपुरात धुळीचं वातावरण आहे. मी त्यांना सांगू इच्छितो विरोधकांना की पंढरपुराला जोडणारे सगळे रस्ते पंढरपूर पासून सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, बार्शी, मोहोळ, पुणे आणि कराड, सातारा हे सगळे महामार्ग रस्ते रुंदीकरण करून पक्के रस्ते केलेले आहेत. आणि राहिला प्रश्न पंढरपूर शहराचा कॉरिडॉर झाल्यानंतर हे शहरातले पण रस्ते पूर्ण होणार आहेत. ज्या वेळेस त्यांचे आमदार हॅट्रिक आमदार म्हणतात, त्या हॅट्रिक त्यांनी केली. 3 वेळा आमदारकीला आले, त्यावेळेस काही नियातला एक पण रस्ता केला नाही. आता मग काय ठिकाणी म्हटलं जातंय की अजून देखील भाजप मंडळी तशी जशी आहे, धुळीचं साम्राज्य आहे आणि रस्ता जरी केलं तर निष्क्रिय जरी केलं जातात. अहो पण आता सध्या कॉरिडॉर होणार आहे. कॉरिडॉर झाल्यानंतर त्या कॉरिडॉर मध्ये रस्ते रुंदीकरण होणार आहे, मास्टर प्लॅन होणार आहे. त्यावेळेस आता रस्ते करून त्याचा काय उपयोग होणार नाही. ज्यावेळेस कॉरिडॉर होणार त्यावेळेस रस्ते रुंदीकरण होऊन पक्के रस्ते होणारच आहे. त्यावेळेस कुठलं धुळीचं साम्राज्य राहणार आहे काय? विरोधकांना एक मुद्दा पाहिजे होता, धूळ धूळ धूळ. हे असं काय नाही. विकास करायचा असेल तर भाजप शिवाय विकास पर्याय नाही. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे जसं निवडून आले तशाच पद्धतीनं या ठिकाणी देखील भाजपचा उमेदवार बसेल काय? नक्की फिक्सच. परिचारक पॅटर्न फक्त पंढरपूरमध्ये चालतो. त्यामुळं फिक्स नगराध्यक्ष श्यामलताई शिरसट यांचाच विजय होणार. 3 तारखेला गुलाल भाजप पक्षाचाच होणार. तर 3 तारखेला गुलाल हा भाजप पक्षाचा होणार. जसं समाधान आवताडे देखील पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार झाले, लोकांनी त्यांना भरघोसून साथ दिली. अशाच पद्धतीनं या पंढरपूर आहे तो परिचारकांचा बालेकिल्ला म्हटला जातोय. त्या बालेकिल्ल्यामध्ये देखील परत एकदा प्रशांत परिचारक किंवा परिचारक समर्थकांचं असं म्हणणं येतं की परत एकदा परिचारकची सत्ता या ठिकाणी नगरपालिकेत बसणार आहे.